नमस्कार. नर्मदे हर. नेहमीच्या आपल्या विषयांच्या पद्धतींना थोडासा फाटा देऊन आपण गेले 2 भाग वेगळ्या विषयावरती काहीतरी चिंतन सुरू केलेलं आहे आणि त्याचा हा अंतिम भाग आहे. आणि याच्यानंतर अनेक लोकांनी जरी मला सांगितलं की ह्याच्यावर अजून काहीतरी तुमच्या विरुद्ध असं बोललं गेलं, त्याच्यावरती असं काहीतरी त्यांची काहीतरी उत्तरं आहेत, अमकी या सगळ्या प्रश्नोत्तरांच्या सखोल कारणाशिवाय त्याच्यात शिरणं हा मुख्य जो माझा कार्यक्रम आहे किंवा जीवनाचा उद्देश आहे त्याला धरून नसल्यामुळे मी त्याच्या जास्त भानगडीत पडणार नाहीये. आता जो काही प्रसृतिका आहे, ध्वनीची प्रसृतिका, त्या प्रसृतिकेच्या माध्यमातून जो विषय, ज्या विषयाला स्पर्श केलाय किंवा जो विषय हाताळायला घेतलाय त्या विषयाची परिपूर्तता करायची थोडक्यात. आणि ती सुद्धा कारण मागच्या वेळीचं लोकांनी सामान्य माणसांच्या भावनांचा अक्षरशः कशी राखरांगोळी केलेल्याची भावना त्यांना झाली किंवा कुठून तरी आपण एक प्रकारे भावनिक नागावले गेलेल्याचे एक प्रकारची जी लोकांच्या मनात भावना निर्माण झाली होती, त्या भावनेचं प्रतिनिधित्व करताना मी करून ते बोलत होतो. तेव्हा 46 मिनिटापेक्षा जास्त काळाची ती ध्वनी प्रसृतिका झाली. खरं म्हणजे एवढं बोलणं हे ज्याच्याबद्दल लोक मला नावं ठेवणार आहेत हे मलाही मान्य आहे. म्हणून हा भाग मी अतिशय मुद्देसूद आणि थोडक्यात मांडणार आहे. आणि आता आपला जो मुद्दा आहे तो मघाशी जो अर्धवट राहिलेला होता, म्हणजे आधीच्या जो प्रसृतिकेमध्ये अर्धवट राहिलेला होता तो मुद्दा आहे. आणि त्या मुद्द्यामध्ये मी मागच्या वेळी आपण घेतलं होतं की हे जे काही काल सुसंगत आचारधर्म नावाचं पुस्तक आता आलेलं आहे अस्तित्वात, म्हणजे प्रकाशित झालेलं आहे, ते निर्माण करण्यासाठी 21 महाधुरीण माणसं मदतीला आलेली होती. त्यांच्या वेळोवेळी धर्मसभा झाल्या. त्यांची एक संस्था आहे, काहीतरी धर्मविचार संस्था काय असेल ती. आणि त्याच्यानंतर हा जे काही प्रस्तावनेतले ते 2-3 मुद्दे वाचले होते ते की प्रकाशक या नात्याने तीर्थरूप कैलासवासी पंडित धोंडीराज शास्त्री दाते यांनी आणि आम्हा सर्वांकडून यापूर्वी जे धर्मशास्त्रीय विचार किंवा निर्णय दिले गेले होते त्यामध्ये आणि कालसुसंगत आचारधर्म ग्रंथातील निर्णयामध्ये काही ठिकाणी वेगळे मत आलेले असणार आहे याची आम्हाला जाणीव आहे. हा विषय होता. आणि त्याच्यानंतर आणखी एक विषय होता, म्हणजे ज्यांना जुने हे पाळायचे आहेत त्यांनी अवश्य तसे पाळायला आमचं काही म्हणणं नाही, असं यांचं आणखीन एक म्हणणं होतं. आणि अन्य काही त्याच्यातले जे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल सगळ्या पुस्तकातल्या प्रत्येक मुद्द्याबद्दल जर बोलायचं असेल तिथे आपल्याला मला मतभेद वाटतायत असं जर बोलायचं ठरवलं तर कितीतरी तास जातील. जेवढे तास कदाचित यांनी ह्या चर्चेसाठी वापरले नाहीत तेवढे जाण्याची शक्यता आहे आणि तेवढं बोलण्याचा कदाचित माझा अधिकार नसेल. पण दिशा कळली पाहिजे. लोकांच्या मनावरती आपल्या कृत्याचा काय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम होऊ शकतात. आपण सगळे पैलू विचारात घेतलेले असतीलच असं नाही. आपण पैलू विचारात घेतलेत ते कुठले घेतले, अमुक पोथीमध्ये काय सांगितलंय आणि तमुक पोथीमध्ये काय सांगितलंय आणि ह्यातलं आम्हाला काय व्यावहारिक जीवनात आणता येईल असं आम्हाला वाटतं. म्हणजे 30 लोकांना वाटतं काय ते 31 लोकांना वाटतं असा तुम्ही विचार केलेला आहे. पण तळागाळामध्ये त्याचे काय काय बारकावेने परिणाम होतील ह्याच्या काही कल्पना देण्याचं फक्त मी काम करणार आणि बाकी मी त्याच्या खोलात शिरणार नाही. आता आपण त्याच्यात मुद्देसूद एक विचार करायला घेऊया. पहिला मुद्दा म्हणजे आता जसा सांगितलं आता उद्देश, हे पुस्तक तयार करण्याचा उद्देश काय आहे. तर त्यांचं असं ते काय सगळं आता वाचत बसत नाही. थोडक्यात आपल्याला सांगायचं आहे की धर्माकडे प्रवृत्ती लोकांची वाढली पाहिजे तर तो सुलभ आचरणासाठी असला पाहिजे. ज्या जुन्या परंपरा आहेत त्या परंपरामध्येच गेले कित्येक वर्ष आपल्याकडला असं आढळून येईल की पूर्वी माझ्या बघण्यामध्ये मंदिरं आमची अशी आकाश पडलेली असायची खेडेगावामधली, ती आता कितीतरी जीर्णोद्धारित झाली आहे. कित्येक ठिकाणी सप्तशतीचा पाठ म्हणजे काय हे कित्येक लोकांना माहिती नव्हतं. आता त्याच गावांमध्ये तिथे ते पौरोहित्य करणारे, पूर्वी पाठ शिकलेले, वापरायला कधी लागतच नसे अशी माणसं आता सप्तशती इत्यादी पाठ करायला लागलीत. म्हणजे सामान्य परिस्थितीत सांगायचं म्हणजे मोठे मोठे यज्ञयाग व्हायला लागलेत, कितीतरी सोमयाग झाले हल्लीच्या हल्ली. कितीतरी सामवेदाच्या पाठशाळा आमच्या बघण्यात नव्हत्या, अथर्ववेदाच्या पाठशाळा नव्हत्या, त्या प्रचंड पाठशाळा काढल्या गेल्यात. पाठशाळांच्यासाठी जर फंड कमी पडतोय असं झालं तर तुम्ही आवाहन केलं व्हॉट्सअपवर तर लोक प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक भांडवल करतायत. म्हणजे धर्माचा ऱ्हास होत नाहीये, धर्माचे हळूहळू उत्कर्ष होतोय असं मी म्हणेन. कलियुग असून सुद्धा आता त्या युगात सुद्धा काही वेळा अंतर्गत परत लहरी असतात. लहरी म्हणजे कसं, काही काळापुरतं परत म्हणजे जसं म्हणतात ना की महादशेतली अंतर्दशा, अंतर्दशेतली
प्रत्यंतरदशा किंवा विदशा ह्या कशा असाव्यात, तेव्हा त्या कलियुगातला सुद्धा काही काळ असं थोडासा सत्ययुगासारखा भासणारा, असं त्याच्यात चढ उतार असतात. तसा मी म्हणेन सध्याच्या काळात धर्माला चांगले दिवस आले. धार्मिक आचरण करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मंदिरामध्ये जाणाऱ्यांचे अक्षरशः आहे, चारधाम यात्रा अमुक तमुक कितीतरी, आणि त्या निमित्ताने लोक गंगापूजन अमुक तमुक किती काय काय धार्मिक विधी करतायत. हे सगळं तेच धर्मसिंधू आणि तेच निर्णय सिंधू असताना आहे ना. म्हणजे धर्मात लोक वापरायला सुलभ आचरण करत नाहीयेत वगैरे वगैरे, हे सगळं तुमचं निरीक्षण असेल. आम्ही त्याच्याबद्दल काही म्हणत नाही. आम्ही तळागाळातल्या अगदी शेवटच्या माणसांपर्यंत जाऊन सांगतो आपल्याला की धर्माचरण लोक वाढवत आहेत चांगल्यापैकी. आता दुसरा मुद्दा काय आहे, व्यक्तिगत काय काय कुठे कुठे निर्णय दिले जातात आणि मग त्यांचा गोंधळ होतो. म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून एक निर्णय देण्याचा प्रयत्न, एकवाक्यता तर झालेली असण्याची शक्यताच नाही कोणत्या प्रकाराने. 21 लोकांची एकवाक्यता समजा झाली असं गृहीत धरूया, म्हणजे काय सगळे विप्रवर्ग ते स्वीकारू शकणार आहे आणि ते शक्य आहे का त्यांना, हा प्रश्न आहे ना. थोडक्यात सांगायचं म्हणजे जोपर्यंत माझ्याकडे एकच घड्याळ होतं ना तोपर्यंत अगदी वेळ कळत होती छानपैकी. आता घड्याळ 2 झाल्यामुळे काय व्हायला लागलं, 10 वाजून 11 मिनिटं की 10 वाजून 10 मिनिटं, तोपर्यंत 10:15 म्हटलं तरी काम भागत होतं. घड्याळ 2 आल्यामुळे आता प्रश्न असा निर्माण झाला की हे घड्याळ घ्यायचं की ते घड्याळ घ्यायचं. तुम्ही सांगताना सांगितलं की कोणतंही तुम्ही आचरण स्वीकारू शकता, अतिशय प्रामाणिक मत आहे आमचं, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. आता ते प्रत्यक्षात आचरण्याचं तुम्हाला एक मी गमतीदार, म्हणजे काल्पनिक असला तरी तो माझ्या ओळखीची जी मंडळी आहेत त्यांना प्रत्यक्ष आपण जणू काय अनुभवतोय असं वाटेल. आमच्याकडे खेडेगावामध्ये, माझा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला आहे आणि आमच्या खेडेगावामध्ये मालवणी छानपैकी भाषा बोलतात माणसं, आणि खूप देवदेवस्कीला प्रचंड महत्व आहे. मी देवदेवस्की असा शब्दप्रयोग मुद्दाम वापरतो, म्हणजे कसं तारतम्य आलं त्याच्यामध्ये. देवधर्माची तुमच्याकडची आपण धर्म नसलेली भावना आणि परत तिकडेची चाललेली गावराटी, या दोघांचं, गावराटी म्हणून एक प्रकार असतो, या दोघांचं संगनमत करून किंवा त्यांचं मिश्रण करून एक प्रकारचं चाललेला धर्म, अशा प्रकारचं तिथे चाललेलं असतं. आणि तिथे काय असतं, आता यांनी त्याच्यात असं नमूद केलं की ग्रामपुरोहित एकच असेल आणि मग त्याला जर सोयर किंवा सूतक आलं तर काय करायचं मग, म्हणून त्याने मग नाईलाज असतो 3 दिवसांनी ते संकोच करायचा सोयर सूतकाचा. का तर लोकांच्या ग्रामस्थांच्या कल्याणासाठी की ते एखादाच विप्र आहे तर त्याच्यातून कल्याण व्हावं म्हणून तुम्ही हा सगळा प्रकार करणार आहात, असं तुमचं अतिशय उदात्त हेतू आहे. मी हेतूबद्दल, तुमच्याकडे असलेले विद्वान बरोबर आहेत की नाही वगैरे ह्याबद्दल आता काहीही बोलत नाही. सगळं बरोबर आहे तुमचं 100%, अशी कल्पना करूया आणि पुढे. आता मला तुम्ही सांगा, गंमत अशी परिस्थिती होणार आहे की गावामध्ये आमच्याकडे असं, आमच्यातले असंख्य गावात असेल, म्हणजे मी आपलं एक उदाहरण सांगतोय की परवाड नावाची काही मंडळी आहेत आणि त्यांच्यामध्ये अमुक एक मूल जन्माला आलं एखाद्याच्या घरामध्ये म्हणतात, आणि ते सपिंड आपल्या भाषेत सांगायचे, म्हणजे जरा तज्ञ भाषेत पण सांगावं लागतं ना, गावरान भाषेत सांगायचं म्हणजे बाकीची जी 10 दिवसाचं पाळणारी जी परब मंडळी आहे आमच्या गावातल्या भाषेत सांगायचं म्हणजे 3 दिवसावर आली आहे का, त्यांच्या बोलण्याची पद्धत 3 दिवसावर आलेली नाही, अजून 10 दिवस वाली मंडळी. तर त्या सगळ्यांच्या घरात जाऊन जो ग्रामपुरोहित असतो त्याने प्रत्यक्ष नेऊन पंचगव्य राहायचं असतं. आणि समजा याच्याबद्दल काहीतरी वादविवाद झाला तर धर्मसिंधू निर्णय सिंधू त्यातले लोक जाणून आपल्याला दाखवतात, हे बघा निर्णय सिंधू असं सांगितलं किंवा धर्मसिंधू असं सांगितलं, असं आपल्याला दाखवतात. आपल्याला बरं उलट होतं, त्रासदायक कमी. पौरोहित करणाऱ्या माणसाला त्रासच नाही काही, असं मला विचाराल तर खरं सांगायचं म्हणजे. आता ह्यांनी काय यांचे निरीक्षण आहे त्याच्याशी काय मी आत्ता वाद घालत नाही, पण मी एक नाही कितीतरी महाराष्ट्रातला प्रत्येक असा एकही जिल्हा नसेल की मी जिथे फिरलेलो नाही, असं आपला मोठेपणा म्हणून सांगत नाही, जगदंबेची कृपा आहे. तर तिथे सुद्धा काय धार्मिक कार्यक्रम होतात, कसे होतात बरेच बघितलंय म्हणजे. आणि आपणही काही त्या 21 मंडळींनी बघितलं नसेल असं नाही, पण काय चर्चा केली आहे किंवा कसं दूरदृष्टीने बघितलंय मला माहिती. असं तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की त्या ह्याच्याकडे गेल्यानंतर त्याच्यातला एक मनुष्य मुंबईत कुठेतरी राहणार असतो आणि कुठल्या तरी सरकारी नोकरीत किंवा काय असा असतो की जरा थोडासा त्यातल्या त्यात वासरात लगडी गाय शहाणी त्या गावातल्या कशाच्या बाबतीत मी असं म्हणत नाही, उलट त्यांच्या कला, त्यांचं ते कोणाला नारळाच्या झाडावर चढता येतो, प्रत्येक जण आपल्या आपल्या क्षेत्रात तुडुंब मोठाच आहे. पण जरा पुढारी अशा स्वरूपात ज्याचं वर्णन करू अशा प्रकारचा एक मनुष्य पुढे येतो आणि तो हे कालव सुसंगत आचार धर्माचं पुस्तक घेऊन येणार होता. आता दातेशास्त्री मध्यंतरी सिंधुदुर्गात आमच्याकडे प्रवचन द्यायला काहीतरी व्याख्यान द्यायला गेले होते. अतिशय शांतपणे सगळ्यांनी ऐकून घेतलं आणि दात्यांचं असं म्हणणं आहे की वा चला, मी कालव सुसंगत आचार धर्म सिंधुदुर्गातल्या माणसांना समजावून सांगितला आणि पुस्तकं घेण्याच्या बद्दलचे आवाहन केलं आणि असंख्य पुस्तकं विकली गेली. खाली असं नाहीये दातेशास्त्री, तुम्हाला गंमत म्हणून सांगतो काय होणार आहे पुढे. आता ही पुस्तकं काही लोक त्याच्यातलं जास्त काही वाचणार नाही आणि त्यांना धर्म देव कशाशी काही त्यांना तो ब्राह्मण माझा बरोबर करतोय की नाही ह्याची चिकित्सा करायची इच्छा आहे. म्हणजे तुम्ही शस्त्र धर्म उत्तम आचरण्यासाठी म्हणून देताय ना, लोक त्याचा कसा वापर करणार तुम्हाला सांगतो आता. आणि असं नाही झालं तर मला विचारा, आमच्या जर पुरोहित मंडळीने असं जर तक्रार आणली नाही तरी मला
तो लगेच सांगेल की अरे ह्याच्यामध्ये, मग तो लगेच ताबडतोब सांगेल परबांकडे सगळ्यांकडे पाणी द्यायचं, मला सोयर पाळण्याचा संबंधच नाही, फक्त आई वडिलांनी पाळावं असं ह्याच्यात लिहिलंय. आपण काय म्हटलं, ज्याला पालन करायचं ते करतील, नाही करणार तर ते करतील. गुरुजी काय आहे तिथले पौरोहित्य करणारे काय विचार करतील, ठीक आहे बाबा हा मनुष्य म्हणतोय ना कालसुसंगत, त्याला काय कालसुसंगत पाळायचंय, तू पाळ, ठीक आहे, गप्प होऊन आपला हा घरी येईल. मग तो सगळ्या अख्ख्या गावाला छाती पुढे काढून सांगेल, बघा भटजीला कमी कसं सांगितलं, पुस्तक दाखवलं आणि झक मारत आमच्याकडनं तो परत गेला निघून. किंवा बाजूचे दुसरे गावकर मंडळी नाईक आडनावाचे असतील समजा, एक कल्पना करूया मी, खऱ्या परबग आणि खऱ्या नायिकांना कृपया कोणीही असं मनाला लावून घेऊ नये, हे उदाहरण आहे. त्यातले नाईक लगेच उद्या सांगतील, हो गेल्या वर्षी आम्ही अमुक अमुक परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, अमक्याचं लग्न आहे तर 3 दिवसांनी आम्ही पाणी घेतो, तेव्हा तुम्ही नाही म्हणून सांगितलं ना आम्हाला चक्क, आणि तुम्ही धर्मसिंधू निर्णय काढून दाखवला होता. आता त्या परबाचं कसं काय तुम्ही ऐकलं तो नाही हो, त्यांनी तो कालसुसंगत, मग ते कालसुसंगत काय ते तुमच्याकडे आमच्या बाबतीत नव्हतं, ते त्यांच्याच बाबतीत ते आहे. हो मारामाऱ्या होतील कित्येक ठिकाणी, किती काय काय होईल माहित नाही. तिकडचे लोक असं सांगतील, हे पुस्तक वापरावं की नाही हे आमच्या देवाला विचारू, संचाराला विचारूया. आम्ही देवस्थानच्याकडे जा, आमच्या देवस्थानामध्ये कौलप्रसादामध्ये निर्णय झाला तरच ते मान्य केलं जाईल. असं अक्षरशः त्याच्यातनं जंग पछाडून ज्या पुरोहित मंडळींना तुम्ही पाठीशी घालण्यासाठी प्रयत्न केलाय किंवा त्यांना काहीतरी एकदम सोपं करून देण्यासाठी प्रयत्न केलाय, त्यांचं जिणं या पुस्तकामुळे अक्षरशः हैराण होणार आहे. असे कितीतरी प्रसंग घडतील, तुम्हाला कल्पना नाहीये त्याची चुकून सुद्धा. आता आपल्यातलंच आचरायचं की नाही ह्याच्या संदर्भातलं जर असेल, म्हणजे तुम्ही हवं तर पाळा, नसेल तर नाही पाळलं तरी चालेल, घरातच वादविवाद होतील. मी असं म्हणतोय, मी तसं म्हणतोय. आता मला तुम्ही सांगा, सध्या तुमच्या मते काय चाललंय की तर काही लोक पाळतात, काही लोक पाळत नाही, मग त्याला काय, हो काही लोक पाळत नाही, ते त्यांच्या मनाने निर्णय घेत आहेत ना, हे त्यांच्या मनातल्या चांगुलपणाला स्मरून मी काय करतोय ते बरोबर किंवा चूक या तारतम्य स्वतः बाळगतायत आणि त्याच्या पापपुण्याला ते स्वतःला जबाबदार धरतायत, उत्तरदायित्व धरतायत. त्यासाठी काही कुठल्या धर्माचार्यांची गरज नाही की त्यांना हे करण्याची. लोक स्वयंनिर्णयी आहेत कित्येक जण. कारण काय, अशी कल्पना करा तुम्ही ह्याच्यामध्ये असं सांगितलं म्हणजे ते लोक लगेच त्याच्याप्रमाणे वागणारच असा अर्थ आहे. यातलं ऐकून झाल्यावर सुद्धा लोक आपल्याला हवा तोच निर्णय घेणार आहे. म्हणजे मग मला तुम्ही सांगा, संकोच करण्यासाठी आम्ही एकत्र लोक आलो होतो काही, आणि ते काल सुसंगत करण्याचा प्रयत्न केला, असं जे आपलं म्हणणं आहे ते सुसंगत ह्या शब्दावरती आपण जाऊया. आता पहिल्यांदा येऊ, आता तुमच्या पद्धतीने बोलूया. प्रॅक्टिकल डिफिकल्टी खूप आहेत, मी तुम्हाला अक्षरशः म्हणजे आता थोडक्यात सांगणार आणि जास्त विषय लांबवणार नाही चुकून सुद्धा. तर सुसंगत या शब्दाचा आधी संगती लावता आली पाहिजे. उत्तम प्रकारची संगती शास्त्रकार असं का म्हणतात त्याची लावता आली पाहिजे, आणि ती लावणारी माणसं गेली आहेत हे आपलं म्हणणं खरं आहे. पण ती का गेली आहेत तर तपस्या असलेली माणसं कमी झाली. कमीत कमी 1 वर्षभर किंवा 3 दिवस एकांतवासामध्ये जाऊन मी पूर्णपणे भगवंताला शरण गेलेला होतो. म्हणजे मी हे उदाहरण अशासाठी देतोय की मी परमहंस रामकृष्णांचा एक फॉलोवर आहे म्हटलं तरी चालेल, किंवा त्यांच्या विचारसरणीचा अनुसरण करणारा मनुष्य आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की कलियुगामध्ये तुम्हाला किमान 3 दिवस तुम्ही एकांतामध्ये जाऊन साधना करा, आणि खरोखरच एकांतामध्ये जेवढं तुम्हाला जमत असेल तसं. असं केल्यानंतर तुमची चित्तशुद्धी आपोआप व्हायला लागेल आणि तुमच्या मनात आपोआपच काय योग्य काय अयोग्य ह्याच्याबद्दलचा हळूहळू चिंतन निर्माण व्हायला लागेल, असं त्यांनी सांगितलंय. खरं खोटं मग तुम्ही त्यांचीच बाजू घेता, मग ह्या संतांनी त्याच्या विरुद्ध सांगितलंय वगैरे, अशा वादविवादात मला पडायचं नाही. सांगायचं मला भावार्थ याच्यातला असा आहे की त्यात ज्ञानप्राप्तीसाठी किंवा आपली बुद्धी धर्माभिमुख होण्यासाठी काय करावं ह्याचे जे काही उपाय अनेक लोकांनी सांगितले, त्यातल्या संतांनी सांगितलेला हा एक उपाय. अशा प्रकारचं आपली धर्मवृत्ती वाढावी यासाठी उत्तम अशा प्रकारचं धर्माचरण करणाऱ्या मंडळींची आपण बैठक बोलवली आहे का? बरं, बैठक बोलवताना आपण बडे विद्वान आपल्यामध्ये शोधून काढलेले आहेत. मी त्यांच्या विद्वत्तेला काडीचंही काही म्हणण्याचा मला अधिकारच नाही चुकून सुद्धा. पण गमतीचा भाग सांगतो, त्यांनी अमुक पुस्तक लिहिलंय, तमुक पुस्तक लिहिलंय वगैरे वगैरे. त्यांची पुस्तकं कित्येक माझ्या वाचनात आली आहेत. किती दोष आहेत त्याच्यामध्ये. दोष म्हणजे अक्षरशः हसायला यावं असे प्रकार आहेत. आणि त्यांना सांगायला गेलं तर ते म्हणतात की नाही ते असं आहे, ह्या पुस्तकातून असं घेतलंय. अरे पण जेव्हा तुम्ही पुस्तक लिहिता, तुम्ही म्हणाला क्षम्य असतात ना, टू अर इज ह्युमन, मनुष्य चुकण्या नसरू नये. पण पुस्तक लिहिता म्हणजे काय करता, तर तुम्ही अनेकांच्या वरती, म्हणजे कालपर्यंत कसं होतं की माझा वैयक्तिक मी एक उत्तरदायी होतो, आता अनेकांना उत्तरदायी होतोय. म्हणजे जसं मी आधीच्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की प्रभू रामचंद्रांना राज्यकारभार करायचा असल्यामुळे व्यक्तिगत धर्म बाजूला ठेवायला लागला आणि राजधर्माचा विचार प्रथम करावा लागला, आणि म्हणून आपण त्याला देव मानतो वगैरे वगैरे आपण मागच्या वेळी बघितलं होतं. तसं तुम्ही एखादं पुस्तक लिहिता तेव्हा त्या पुस्तकाचा वापर शेकडो हजारो लोक करणार आहेत.
तेव्हा त्याच्याच म्हणजे तुमचं जास्तीत जास्त अचूकच झालं पाहिजे ते, आणि हे तुम्ही काटेकोरपणे पालन केलंच पाहिजे, नाहीतर ते भानगडीत पडू नये असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. का तुम्ही म्हणाल काय बरं राजा हौसा फक्त राजा हौसानीच चालावं आणि बाकीच्या बदकांनी काही चालूच नाही का, असं ज्ञानेश्वर इतकी उभी आहे, मी सगळे शब्द वापरत नाही. पण ते कशासाठी आहे माहिती आहे का, व्यक्तिगत एखाद्या व्यक्तीला आपलं धर्माचरण करण्यासाठी आहे. जसं मला जमेल तसं मी केलं असं. पण जेव्हा तुम्ही इतरांची एक प्रकारची जोखीम उचलताय तेव्हा त्यात सांगितलेलं तंतोतंत केलं गेलं, त्याच्यात जो काही दोष असेल त्याला तुम्ही अप्रत्यक्षरित्या उत्तरदायी राहता. जसं वाल्मिकीला नारदाने प्रश्न विचारला होता की बाबा ह्याच्यात जर काहीतरी चुकीचं आहे असं जर म्हणजे तुझं हे जे काय आचरण आहे ते समजा त्याचं ते पापाचरण आहे, तर ते आई बायको मुलं घेतात का विचारा. तसं आपण राग मानू नका, मी आपल्याला विचारतो समजा हे करण्यामध्ये काहीतरी दोष आहे असं समजा, अशी चित्रगुप्ताने उद्या विचारणा केली अशी आपण तात्पुरती कल्पना करूया, तर हे 21 लोक असं सांगतील का हो खरोखरच मनापासून की हो ह्याच्यातलं काय जे बरं वाईट असेल ना त्याच्यात मीही सुद्धा तितकाच त्या पापाला भागीदार आहे, फक्त मोहन दाते आहेत असं नाही. हो प्रसंग जेव्हा उद्या सकाळी येईल ना, कारण आजच तुम्हाला सांगतोय मी 21तल्या काही लोकांना योगायोगाने ओळखतो. त्यातल्या एका दुसऱ्याला मी सहजच प्रश्न विचारला, त्यांनी म्हणजे त्याला नावं घेत नाहीत, कारण कशाला वादविवाद मला आपापसात निर्माण करायचं नाहीये. म्हणजे हे जे काही दृष्टिकोन तुम्ही ठेवून करण्याचा प्रयत्न केलाय त्याच्याबद्दलची कशी 3-13 वाजली ते सांगतो. त्यातले कित्येक मागून सांगता हो आम्हाला तिथे बैठकीमध्ये आता एखादा काही विषय मांडला गेला तर बैठकीचा म्हणून एक प्रकारचा सन्मान असतो, आपण आपलं काहीतरी घोडं दामटून त्याचा अपमान करायचा नसतो, म्हणून कित्येक गोष्टींना आम्ही हो म्हटलं असं त्यातले कित्येक जण मागून सांगतायत. म्हणजे आपल्या नावाचं किंवा त्यांच्या जवळपास असलेल्या विद्यावाचस्पती अमुक तमुक अशा पदवीधरांचं उच्च शिक्षित लोकांचं लोकांवरती एवढं दडपण आलं की त्यांना सांगण्याचं हिंमतही होईना की आहे असं नको असू दे, काहीतरी जरा नाही उलटा विचार केला तर जरा बरं होईल असं सुद्धा सांगण्याचं धैर्य होत नाही काही लोकांमध्ये. त्याच्यामध्ये अभ्यागत म्हणून काही आलेले अशा प्रकारचा पुस्तकामध्ये उल्लेख आहे. सगळं बरोबर त्यातल्या अभ्यागतांचा काही जी माझा परिचय झाला योगायोगाने, ते मला असं म्हणाले की आम्ही 1-2 याला न बोलवताच गेलो होतो, पुढे आम्ही जायचे बंद झालो, कारण काय ती सगळी प्रक्रिया आम्हाला आवडली नाही. तुम्ही त्यांची मतं मागितलीत का, दुसरे काही आणखीन एक नावं सांगत नाही एकाची सुद्धा, ते तर चक्क म्हणतायत की यातल्या कित्येक मतं मला मंजूरच नाही, मी सांगणार आहे स्पष्टपणे, पण ते दुसऱ्या आवृत्तीत त्याच्या दुरुस्त करता येतील असं नाही हो. दुसऱ्या आवृत्तीत दुरुस्त्या करता येतील म्हणजे काय करता येईल माहिती का, दुसऱ्या आवृत्तीमध्ये काहीतरी नवीन विषय आणखीन घालता येतील असा विचार करता येईल, आणि मुद्रण दोष गेले किंवा त्याच्यात टळटीप रिहायची राहिली असलं करू शकता. पण अख्खे निर्णय जर तुम्ही दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी बदलायला लागला तर आम्हाला आता तेच मागाशी मी आधीच्या ह्याच्यात बोलून गेलोय की आम्हाला आता भरोसाच वाटत नाहीये की बाबा आता दातेंच्या पंचांगावर तरी पूर्ण विश्वास ठेवायचा का, कालसुसंग रायच्या धर्मावर तरी पूर्ण विश्वास ठेवायचा का. बरं त्यावेळी हे पुस्तक लिहून द्यायला सांगतात याच्यात जे काही सांगितलं गेलं नाहीये ते तुम्ही धर्मसिंधू प्रमाणे बघा. म्हणजे असे जे मुद्दे असणार ते गावकऱ्यांना तो पुरोहित बिचारा धर्मसिंधू प्रमाणे दाखवायला जाईल, आणि तो दाखवायला गेला की गावकरी लगेच विचारेल हो काय हे आपलं बरं, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा धर्मसिंधू आणि तुम्हाला वाटेल तेव्हा हा हे पुस्तक हे आपलं बरं, तुम्ही तुमच्या सोयीनुसार आमच्यावर तुम्ही हे लादता. म्हणजे जनसामान्यांना तुमचे ग्रंथ किती अप्रतिम आहे, तुम्ही किती स्मृतींचा अभ्यास केलाय हे त्यावेळी निरुपयोगी ठरतं. आणि अशांचा प्रतिनिधी म्हणून मी बोलतोय असं तुम्ही लक्षात घ्या. आमच्यातल्या एकाने असा विषय मांडला की संदीप सिद्धे चांगलं काय काय सांगतात असं मी ऐकलंय, त्यांनी ऐकलंय काय त्याच्यातल्या गोष्टी. उदाहरणार्थ आपल्याला सांगतो, मंगळसूत्रामध्ये जी डवली घालतात ना ती डवली ते अशा विशिष्ट प्रकारचं असं डवली जाता मला शब्द आठवतोय, म्हणजे त्या वाट्या, त्या ज्या वाट्या घालतात त्या मंगळसूत्रामध्ये वाट्याच का घालायच्या हो, याच्याबद्दलच काही व्युत्पत्ती शोधण्याचा प्रयत्न. आता संगती विषय बघा असं राहायला होता, तर संगती त्यातली शोधून काढायला पाहिजे. म्हणजे ऋषीमुनी असं का म्हणाले. आता उदाहरणार्थ मी एक संगती लावण्याचा अतिशय अल्प प्रयत्न केला, चुकीचा असू शकतो, माझा असं दावाच नाही की मीच फक्त संगती बरोबर लावतो असं, प्रत्येकाने संगती लावावी. उत्तम उदाहरण तुम्ही अंतःकरणाने भगवंताला शरण जायचं आणि तुम्ही असं म्हणायचं की मला ह्यातलं काय ते माझा गोंधळ झालाय मला उत्तर मिळावं, तर कदाचित परमेश्वर आपल्यावर कृपा करून तसं ज्ञान देतो. त्याच्याबद्दल बरंच काही सांगणार काय तुम्ही सगळं टाळतो, बाकीचा मुख्य मुद्द्यावरती येतो. निर्णय सिंधूमध्ये कान किती टोचावा ह्याच्याबद्दलचं अमुक ऋषी असं म्हणतात, तमुक ऋषी. आता एक ऋषी त्यातलं असं म्हणतात की कानाच्या जेव्हा छिद्र तुम्ही पाडाल तेव्हा त्या कानातून सूर्यकिरण जाता सुद्धा नये एवढं कानाचं छिद्र लहान पाडायचं. आणि लगेच पुढचे ऋषी म्हणतात किमान पक्षी सूर्यकिरण हे गेलंच पाहिजे एवढं कानातलं छिद्र पाडायचं. आता मला संस्कृतही येत नाही, मनुस्मृती वाचता येत नाही, तुमचं पाराशर स्मृती काय अन्य काही वाचता येत नाही. आता ते 2 ऋषी उलटसुलट म्हणतात, पण हे सगळे ऋषी आमचे धर्माचार्य आहेत हो, म्हणजे ते एकमेकाच्या विरोधात बोलतात असं तुम्हाला म्हणायचं आहे का.
नाही, ते दोघंही खरं बोलताय. आणि याला देशकालादी अनुसारतः असं म्हणतात. अगस्त्य ऋषी हे दक्षिण भारतामध्ये होते, तिकडच्या भाषेमध्ये ख अक्षर नाही, ह अक्षर नाही, म्हणून काना काया असंच ते बोलणार. म्हणजे देशकाल तिथे अर्थ लावताना लक्षात घ्यायचं होते. ख म्हणत ते हसण्याचं काही कारण नाही. अमुक एका म्हणजे वेदामध्ये केशवाय स्वहा असं ते म्हणतात. हो बरोबर आहे, कारण ते तिकडे अमुक एका वेदाच्या शाखेचं पालन करतायत. तेव्हा ह्याच्यात हसण्यासारखं काही नाही, विरोध नाहीये हा. ही विविधतेने नटलेल्या परंपरांचा पायी होण्याचा जसं वगैरे वगैरे आपण ते प्रतिज्ञेमध्ये म्हणतो, तसं धर्मामधल्या विविधतेचा हे एक प्रकारचं मोठेपण आहे. आता ते कसं निर्माण झालं असेल तर भिल्ल वस्तीच्या आसपास राहणारे ऋषी होतात, त्याच्याकडे भिल्लांनी येऊन भिल्लांची मुलं विचारी आलेली एवढी लहानशी, आणि त्यांची असे कान मोठं असं दाभडं घालून असे मोठे मोठे टोचलेले कानफाडे असतात ना आपले नाथसंप्रदायी वगैरे वगैरे, अशी टोचलेली त्यांची कान. हे असं बघितल्यानंतर ऋषी विचारे मनातून दुःखी झाले. हो असं नाही, याच्यासाठी काय संस्कार सांगितलाय कर्णवेद, असं त्यांच्या मनात आलं. आणि त्यांनी अशी सूचना केली तिकडे की काय लहान होता हो, 4 दिवस सांगून झालं, 8 सांगून झालं, तुम्हाला काय वाटलं लोक तुमचं सांगितलं लगेच ऐकणार आहेत? भिल नसते, ते लहान टोचायला पाहिजे. म्हणजे काय एवढा जो बगदड पाडत होता ते बडबर पाडायला लागले. तरी सुद्धा त्रास आहे. मग ऋषींना सांगायची वेळ आली की सूर्यकिरणही त्याच्यातून जाणार नाही अशा प्रकारचं लहानात लहान छिद्र पाडा. आणि दुसऱ्या एका ठिकाणी अशी माणसं राहत होती, ती भयंकर जपणारी. हो लहान मुलाचे कान बिन टोचायचे नाही, बापरे माझ्या एवढ्या इवल्याशा छोट्या बाळाला यातना होतील असं म्हणणाऱ्यांची एक अशी खूपशी समाज व्यवस्था होती. त्या समाज व्यवस्थेमध्ये जाऊन लोकांनी अरे कर्णवेद नावाचा एक काहीतरी सांगितलेलं आहे उपचार करावा म्हणून. काय मी त्याला संस्कार म्हणत नाही तात्पुरतं, कारण तुम्ही मला ते शब्दाला पण पकडणार सांगता येत नाही, कारण हे धर्मधुरीण असे आहेत ना, सिद्ध आहे असं बोलले पकडा लगेच. हो तारतम्य लक्षात घ्या. असं होतं सांगण्याचा. तो कान टोचण्याचा जो विधी आहे तो करण्यासाठी म्हणून ते त्याने सांगितलं की अरे बाबा रे एवढी काळजी करण्याचं कारण नाही, त्या कान टोचण्यातून फायदेच आहेत, चांगले चांगले उपयोग होणार आहेत. काय उपयोग होणार ते त्यांनी सांगितले. ते त्यांनी उपयोगाची यादी बाजूला ठेवली आणि फक्त त्यातलं जे वाक्य होतं तेवढं लक्षात, कारण ते सूत्र स्वरूप असतं ना. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सूत्र म्हणजे कसं असतं की अर्ध अक्षर सुद्धा कमी करायला मिळालं ना तर बाळ जन्माला आल्याचा आनंद होतो वगैरे वगैरे असं आपण म्हणतो. म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न म्हणून त्यांनी एवढंच वाक्य सांगितलं की सूर्याचं किरण जाईल एवढं तरी कमीत कमी छिद्र पाडा. तर दोन्ही ऋषी बरोबर बोलतात की नाही. ह्या प्रकाराला म्हणतात संगती लावणे. आणि अजून सुसंगती लावणे म्हणजे अजून आणखीन काय 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 जर समजा सांगितलं सगळ्याची सुसंगती लावायची. आणि ही सुसंगती काल आत्ताच्या कालाला योग्य आहे की नाही हे सांगण्यासाठी सुसंगती तुम्ही उत्तम प्रकारे सांगा. आपोआपच लोक त्यातलं काला आपल्याला कसं वापरता येईल ह्याचा वापर करतात. आपल्याला काय वाटलं लोकांनी समजा पूजेचं एखाद्या पूजेवरती प्रवचन दिले. आता परवा सज्जनगणाच्या समर्थ सेवा मंडळातून अर्चन भक्तीवरती मकरंद बुवा अतिशय अप्रतिम अशा प्रकारचं कीर्तन प्रवचन करतात. असे हरिभक्ती परायण मकरंद बुवा सुमंत यांचं अप्रतिम असं प्रकारचं प्रवचन झालं. अशा वर्षी अर्चन भक्ती वर्षी त्यांनी सगळं सांगितलेलं. जे ऐकले ते त्यातलं प्रत्येक वाक्य तसं करणार आहेत का हो? लोक नाही. त्यातला एखादा मुद्दा भावला तेवढाच तो आचरणात आणणार. म्हणजे काय तुम्ही फक्त मुद्दा स्वच्छ करून लोकांना सांगा, आचरणात लोक आपोआपच त्याच्याप्रमाणे आणत जातील. अशा प्रकारे धर्म जगतो असं मला वाटतं. तेव्हा सुसंगती फक्त तुम्ही सांगा, ती कालसापेक्ष कालानुरूप आहे की नाही. देशासाठी वाटल्यास सांगा. अमुक भागामध्ये असं परशुरामांच्या बद्दलचं चरित्र सह्याद्री खंड वाचत असताना असं झालं की अमुक इकडच्या भागामधले ब्राह्मण हे मत्स्याहार करतात. अमुक इकडच्या ब्राह्मण जे आहेत ते अमुक अमुक नात्यामध्ये विवाह करतात. तर त्याच्याबद्दलचा निर्णय देताना ते त्याच्यात असा उल्लेख येतो सह्याद्री खंडामध्ये की ते त्या प्रांतागणिक करतात. प्रांत बदलून तसं नका करू. म्हणजे तिथे ते तसं करतात म्हणून तुम्ही इथे असं नका करू. अशा प्रकारचं उत्तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मी त्यातली संस्कृत वाक्य आणि गडगड सांगत नाही, चिंतनासाठी आपल्याला सोडतोय हा विषय. आपण ह्याच्यावरती चिंतन करा. म्हणजे देशकालादी अनुसारतः हा अशा प्रकारचा त्याचा निर्णय असला पाहिजे. उदाहरणार्थ भरपूर मरणाची थंडीच्या हिमालयामध्ये आहे, तिथे राहणारी जी मंडळी आहेत त्याला 3 वेळा स्नान आणि 3 वेळा संध्या वगैरे तुम्ही सगळं सांगा हो. पण तो स्नान तुम्ही वाहत्या पाण्यातनं करणं चांगलं, उष्ण पाण्यापेक्षा हे जे सगळे नियम आहेत ते तिथे बदलतील. तिथे उष्ण पाण्यानेच स्नान करा असं उलट परिस्थिती निर्माण होईल. कारण आत्मानं प्रथमम रक्षेत. जीव जगला तर तो पूजा करणार आहे उद्या सकाळी. अनवाणी पायानी आपण पूजा करायला पाहिजे. अंगावरती काय घालता का म्हणे हवन वगैरे करताना असे नियम तसे नियम. व तिथे एवढंसं ते पूजांग होम. तुम्हाला काय वाटलं त्याच्या उष्णतेने त्याचं सगळं अगदी भागणार आहे. तिथे असलं बर्फ पडतोय जबरदस्त, तो त्या अंगात घालूनच करणार आहे. आणि तुमचं शास्त्र सांगत असलं तरी, कारण तो स्वतःची सोय बरोबर त्याच्यातनं शोधून काढतो. आणि पायात तुम्ही कुठल्याही प्रकारची काही वादत न घालता पूजा करा असं समजा नियम आहे. पण काय काय जमिनीवर ठेवाल तुम्ही.
मग त्यावेळी मुळाची बनवलेली, दर्भाची बनवलेली तिकडे मोचडी प्रकार असतो काहीतरी वेगळ्या प्रकारचा, आणि तो असं करतो. तुम्हाला सांगतो त्याच्या त्या प्रामाणिकपणाबद्दल अक्षरशः आपल्या डोळ्यातून अश्रू येतात, आणि धर्म याला म्हणतात असं वाटायला लागतं मनातल्या मनात. अशा प्रकारे पोथ्या पुराणामध्ये तुम्ही पोथ्यात जी काय आहे त्याच्यातलं ह्या पुस्तकात काय लिहिलंय त्याचा असा नुसता शब्द छल करून केलेल्याला मी म्हणणारच नाही चुकून सुद्धा काल सुसंगत धर्म. त्याच्यामध्ये किती भावना ओतली आहे त्या माणसाची. तो काय मस्त पूजा करतो जकासपैकी. कारण काय, आता त्याचे पाय तिकडे थंडाव्याने बोरठ गाठत नाहीयेत. वरती उघड्या अंगाने करायला पाहिजे असा नियम हो, पण तो देशकालादी अनुसार होता, परिस्थितीला अनुसार होता. असं का एवढंच फक्त तुम्ही सांगा. त्यातलं काय अनुसरायचं ते लोक आपोआपच अनुसरते. सोयर का पाळायचं 21ही धुरीणाने मला उत्तर सांगा. मी आपल्याला कोड्यात पाडतोय किंवा तुम्हाला त्रास देतोय किंवा तुमची विद्वत्ता काढतोय अशी कल्पना करू नका. सूतक का पाळावं असं ऋषींना वाटतंय. त्याला म्हणतात सुसंगती लावणे. ही सुसंगती लोकांना सांगा, लोक आपोआपच सूतक पाळतील. मग मामीला अमुक, मामाचा इतके दिवस आणि मावशीचा असं का, तर ऋणानुबंधाची कमतरता आहे. हे ऋणानुबंध काय, मी माझ्या जे संदीप वाच्यावरती किंवा अन्य जे ऐकणारी मंडळी आहे त्यांना एक अल्प प्रयत्न आहे, अगदी तो 100% बरोबर आहे असं मी दावाच केलेला नाही चुकून सुद्धा. पण अशा प्रकारे सुसंगती त्याच्या मागची जर तुम्ही सांगितली तर ती काल सुसंगत होतीये की नाही हे ठरवण्याची जबाबदारी समाजावरती सोडून द्या. मी आपल्याला सांगतो नक्कीच धर्माचं रक्षण आपण उत्तम प्रकारे करणार आहोत. आणि असं धर्मरक्षण तुम्ही आणि आम्ही केलं ना तर धर्मो रक्षती रक्षिता या न्यायानुसार आपण धर्माचं पालन करूया. धर्म नक्कीच आपलं रक्षण करणार आहे. अजून बरेच मुद्दे होते त्याच्यामध्ये, पण मी आपल्याला आधीच सांगितलंय की थोडक्यात मुद्देसूद मी आपल्याला ह्या बडबडीतून मुक्त करणार आहे. आणि कृपया सर्वांना विनंती करतो की ह्याबद्दल तुम्ही अजून बोला, पुस्तक छापा वगैरे अशा प्रकारची विनंती कृपया करू नका. आता यानंतर ज्या काही आपल्या चित्रप्रसृती काय येणार आहेत युट्यूब वरती, त्या सगळ्या आपल्या ज्या माझ्याबद्दलची एक जी काय आपल्या मनात भावना आहे ना त्या भावनेला अनुसरूनच येतील. अशा प्रकारचा सर्वसामान्यांच्या डोक्यावरनं जाणारा विषय घेणार नाही हे आपल्याला खात्री देतो. आणि अशा प्रकारचा विषय नाईलाजास्तव घ्यावा लागला याबद्दल संपूर्ण जनता जनार्दन. कारण काय, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ अशा प्रकारची भावना माझी आहे आणि असायलाच पाहिजे ती सगळी. तेव्हा श्रोते हो, आपल्या हृदयस्थ परमेश्वराला सांगतो की हे सगळं जे काही मी मांडलेलं आहे ते काडीच्याही स्वार्थासाठी मांडलेलं नाही, काडीच्याही कुठल्याही मोठेपणासाठी मांडलेलं नाही. पैसा अडका मिळण्याचा तर प्रश्न येतच नाही कुठल्या प्रकारचा, आणि कोणीही मला बरं म्हणावं अशासाठी सुद्धा म्हटलेलं नाही. अवश्य ह्या पाठीमागची भावना लोकांनी तुम्ही समजून घ्या. आणि नेहमीच्या आपल्या पठडीच्या बाहेर गेलो याच्याबद्दल क्षमा करा. सर्वांना नमस्कार, धन्यवाद. धर्मदेव हर.